राहू दे निवडायचे, फक्त त्याचं कचरा गवत आहे का काय बघायला पाहिजे, आळे असतील त्यामुळे चांगली धुवायला पाहिजे. हरभऱ्यावर जास्त हे करतात. हल्ली भाज्या खूप महाग झाल्या, ते एवढेशे 50 रुपयाचे वाटाणे, इतका महाग झाल्यात ना भाज्या. आणि ही भाजी कसली, हरभऱ्याची. परवा दिवशी आमच्या जाऊबाईने 20 रुपये पावणे आणली होती, म्हणून मी यांना म्हटलं मी नाही खाल्ली, त्याला झाले 10-12 वर्ष, मला पण आणून घेऊन या. तर हे काय देठ आहेत किंवा मोठं, हेच काढायचे, जुने आहेत ते. तर यांना तिकडं चंदननगरला हीच भाजी 40 रुपयांनी पाव मिळाली. आता कशी बनणार आहे काय माहिती. आणि मलाही निवडायची कशी हे माहितीच नव्हतं. मी आमच्या शेजाऱ्यांना विचारलं. हां, देठच काढायचे, गवत हां मेथीसारखंच करायचं तिला. आणि आमच्या नवरदेवांचा चेहरा नाही दाखवायचा असं नवरदेवाने सांगितलं. राहू दे, 1 लाख सबस्क्रायबर झाल्यावरती दाखवू. आता तुम्ही म्हणाल तवा वापरलेला आहे, स्वच्छ नाही आहे, तर घासणार आहे तवा. पण भाजी अचानक कळलं स्वच्छ करायचे म्हणून त्याच्यात. आत्ता वाजले तर रात्रीचे 12:30 आणि माझं माऊ अंश झोपल्याच्या नंतर त्याला उठवायचं काम करतो आणि दिवसभर झोपा काढतो स्वतः आणि रात्रीचं जागतं. सध्या मला अंशच्या लहानपणाची आठवण येते. तो जसा त्रास द्यायचा तशी ही त्रास देते. मग हे एवढंच असते. हां, काय 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 दाखवू नको तुला. झोप. हिला नुसतं खेळायचं असते. अगाव कुठे. मला मांजरं स्पेशली आवडतच नाहीत, पण की नाही ही मला फार आवडते. ही आणखीन एक माझी परिवारली ती एक खूप सुंदर होती. हिला खेळायला हात पाहिजे असतात, पण की नाही तिची नखं लागतात. मला त्याची जाम भीती वाटते. तसं मांजरा एवढं स्वच्छ कोणी असेल असं मला वाटत नाही. ही असं आता बघत त्याला त्रास देईल आणि उठवेल. हेच चालतं तिचं, हेच चालतं आगावचं. झोप इथं. गुड नाईट. झोप. झोपली बाई. खेळायच्यासोबत. भाकरी खायला नको, हिला कॅट फूड पाहिजे. भाकरी खाऊन मस्त दणदणीत व्हावं असं नाही हिला वाटत. अगं कुठली काय नाटक आहे. हिला ओरडायला लागलं ना ही डोळे बंदच करून टाकते. हे आता मला ओरबाडत होती म्हणून हिला ओरडले, लगेच झोपायचं नाटक केली. ओ पागव आहे, ढोंगी 80च्या वरची ढोंगी आहे. परी आता झोपायचं नाटक केलं. आता मी कॅमेरा इकडं फिरवते. कशी करेल. झाली लगेच. खूप आगाऊ आहे, खूप ड्रामेबाजी. चल मला उठू द्या. त्या तू झोप. ही उशी तिच्यासाठीच केली आम्ही. काय मग काय म्हणता राणी सरकार, काय म्हणतात राणी सरकार आमच्या. सगळ्यांना कशा आहात. आई होप तुम्ही सगळेजण मस्त असाल. तर 2 दिवस आपला ब्लॉग नाही आला, तर म्हटलं आज तरी ब्लॉग कमीत कमी अपलोड करावा. तर आता मी ब्रेक घेतला होता अंशच्या पप्पांचा डब्बा बनवायला. तर आता डबा बनवून झाला की मग म्हटलं आता लॉग इन करायचं पुन्हा 8 वाजेपर्यंत. हा डबा बनवायला घेते ना, हा डब्यासाठी ब्रेक घेते, त्यामुळे मला 8 वाजेपर्यंत परत काम करावं लागतं. पप्पा आंघोळीला गेलेत आणि किती दिवस झाला अंशच्या पप्पांना जेवण बनवायला शिकावं म्हणते. काय आता. तर जसं आत्तापर्यंत सपोर्ट दिलात माझ्या चॅनलला तसं तिथून पुढे द्या. हल्ली आपल्या ब्लॉगला छान व्ह्यूज येत आहेत. मध्येच येत आहेत व्ह्यूज, मध्येच यायचं बंद होतं. काय चाललंय. तर सपोर्ट करत राहा. तुमच्या मौल्यवान कमेंट्स ज्या आहेत त्या मला देत राहा, कारण तुम्ही सांगितलं की चुकतं इथे तर मला तो सुधार करता येतो ना म्हणून. तर आज काही स्पेशल नाही. आज अंशच्या पप्पांची फेवरेट तांदळाची भाकरी आहे.
तर आज बटाट्याची भाजी. आता तुम्ही म्हणाल बटाट्याची भाजी सारखी सारखी का करते, तर भाजी आणायला मी विसरले म्हणजे टाईमच नाही मिळाला. 9 नंतर भाजीवाला नसतो. तर ही शेंगदाण्याचं कूट घालून भाजी करते आहे. तांदळाच्या भाकरी. तर हे बघू शकता, ह्याच्यावर ठेवते म्हणजे जेणेकरून पाणी नाही सुटावं भाकरीला. कधी कधी असं वाटतं वर्क फ्रॉम होम फक्त म्हणायलाच वर्क फ्रॉम होम आहे. मुलींना लग्न करताना विचार करून लग्न करा. आधी बँक बॅलन्स जमवा, नाहीतरी परत अशी हालत होत असते. मला पूर्वी असं वाटायचं पैसा काही नसतो, माणसाच्या आयुष्यात फक्त प्रेम असावं. तर प्रेम पण असणं गरजेचं खूप आहे, कारण काही लोकांना फक्त पैसा हवा असतो बायकोचा आणि बाकी काही नाही, काळजी वगैरे नसते. तर असं नसावं. मी डब्बा झाल्याच्या नंतर तात्पुरतं असं पीठ वगैरे पडलेलं असतं की नाही किचन ओट्यावरती, मग ते मी असं साफ करून घेते. संध्याकाळी किचन चांगलं आवरते. आणि आता बघू शकता असं छान असं आवरून घेतलं मी किचन. आणि मला भरपूर लोक असं म्हणतात की तुझी कामं आवरत नाहीत, संध्याकाळी इतक्या उशिरापर्यंत जागते आणि कामच हिला आवरत नाहीत. तर आता वेळ माझ्यासाठी थांबत नाही, त्याला मी काय करू? मी कामं करायला कंटाळत नाही, पण वेळ माझ्यासाठी थांबत नाही ना, की बाबा तुझं एक काम उरलं आहे तर थांबतो मी जरासं, असं तर म्हणत नाही ना. जसं जितकं होतं आहे तितकं करते. इथून ना पाणी गळतंय, ह्याला झालं मला वाटतंय 3 वर्ष. मी की नाही इथून सिमेंट लावलं होतं, पण ते पाणी खाली जायचं की टपकलं जायचं थांबलंच नाही. खाली फरशा इतक्या घाण झाल्या की पूर्ण ह्यातनं सगळं पाणी असं हे करून पूर्ण झिरपून खाली येतंय. भांड्यात थोडं जरी इथं पाणी सांडलं तरी ते खाली जाते. मला काही सूचना झाली काय करू आता त्याच्यासाठी मी प्लंबर कधी बोलवणार आहे मला काय माहिती नाही. पण कुणाकडे काही ह्याच्यासाठी टिप्स असेल तर सांगा, मला कळलं झालंय. मी पहिले इकडून पण लावलं होतं सिमेंट, पण पाणी जायचं थांबलं नाही, मग मी ते काढलं उकरून. आता इथेही लावलंय मी व्हाईट सिमेंट, तरी पण मला पाणी खाली कुठून जातंय, इथे सिंक वसनं येते. 15 मिनिटामध्ये मला काय काय आवरावं लागतं सांगू का? मला टिफिन आवरावं लागतो. काम करत करत मी टिफिन बनवते. हे असे ह्यांचे टॉवेलही वाळत घालते. टॉवेल वाळून झालाय आता. आणि 15 मिनिटामध्ये मी भाकरीच किंवा चपाती करते आणि भाजी मी काम करत करत करते. काय पद्धत आहे ती जेवण आपटायची? काय शिकवताय त्याला? हे शिकवताय काय? मला समजत नाही. लहान कोण आहे दोन्हीपैकी? मला या दोघांना आवरणं खूप अवघड जातं. ठीक आहे, तुम्ही झोपून उठले, कमीत कमी ब्लँकेटची घडी मारावी. तेही नाही होत. हे सगळं करायचं असतं. हात धुवायचे अंशू मांजरला हात लावल्यावरती. मांजराचं एक नवीन काम वाढलंय माझं. हे गेम बाळा, तो दरवाजा तुटलाय अर्धा, त्याला वर्ष झालं, आता राहिलेला पण तोडणार तू? काय बोलतोय कळलं का कोणाला? घर घेऊन वैतागली. एक एक काम निघतच आहे. बाथरूमचा दरवाजा तो तुटला, आता तो आणि रिपेअर करायला लागेल मला. एक खर्च संपतोय तोवर माझ्याकडे दुसरा खर्च तयारच आहे. आता बघितलं असेल, मला वाटतं ह्यांना हॉस्पिटलमधून आणलं त्या दिवशी आणि लगेच दुसऱ्या दिवशीच घरात करंट लागायला लागला. त्यावेळेस इलेक्ट्रिशियन बोलवायला म्हणजे ह्यामध्ये मी घर तसे फक्त प्रॉब्लेमच निघतायत. फक्त 4 भिंती उभ्या आहेत, बाकी काहीच नाही. एवढं वैतागलं नाही ह्या घरांना आम्ही खूपच. झालं कॅट फूड लय वेळा खाती, मग खाऊ दे ना, तिचं जेवण आहे ते. हे रिमोट बघा आमचा कुठं असतो. रिमोट इथं आहे. काय केलं तू? अरे बापरे, शर्ट केवढा मोठा घातलाय हा. हे काय केलं तू? थांब थांब, बाजूला काढ झाडू. काय ते लसूण आहे ना? लसूण कचरा. कुणी सांडलं हे? तुझ्या कॅटमुळं माझं खूप काम वाढतंय. तू करेन ना. बस सर. नाही, कचराच आहे. हा, कचराच आहे सगळा. नशीब. अगं बाई, तू नको ना खाऊ. कचरा आहे शोना. शोना कचरा आहे. ही एक नवीन आगाऊ बाई आहे. क्यूट आहे, म्हणजे क्यूट आहे, क्यूटी आहे. हँडशेक. हा, सगळ्यात आधी तो असतोय. सांडलं मला वाटतंय. हा, एवढा वैताग द्यायला लागले की नाही. हा एक आता मला साफ करायचं राहिलं बरं काही. तर चला आता बाय बाय. अंथरूण घातलेलं आहे आणि आता ही तर मी उशी लावते, कारण अंशचं डोकं आपटतं भिंतीवर, तो खूप फिरतो इकडं तिकडं म्हणून. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या.